हाय सर्वांना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. जर कसे आज सर्वजण मस्त आहात ना, मी पण मस्त आहे. तर अजून आपल्या इकडे लाईटच गेलेली आहे. अजून इथे गेलेले उजेड येतो डोळ्यावर. तर लाईट गेली, बसले मी निवांत बेडमध्ये मोबाईल बघत होते. लाईट गेली आणि पुरींचं चाललंय बाहेर धिंगाणा. तर मग मी खेळते त्यांच्यासोबत. तर मी आले, म्हटलं मला एक व्हिडिओ काढायचा आहे, म्हटलं करू द्या म्हटलं. तर आज मी माझ्या मनातल्या भावना तुमच्यासोबत सांगणार आहे बरं का. तर मम्मीला नाही घेतलं व्हिडिओमध्ये, तर म्हटलं बोलावं, कारण खूप दिवस झालं मी एक व्हिडिओ नाही काढत आहे. तर त्याच्यामुळे म्हटलं काढावं. दरवेळेस मम्मी असते माझ्या व्हिडिओमध्ये. तर तिला पण जायचं आहे लवकर आता, पण ती फक्त माझ्यासाठी थांबली आहे, कारण पसारा घेऊन जायचा आहे. आणि मग आम्ही आमच्या मार्गाला मोकळे. मग आम्ही कर्जतला जाणार आहोत. मम्मी जाईन तशीच नगरला. आणि मग नंतर मग कारण कसं होईल सांगू, ती जर आत्ता माझ्या आधी गेली ना, मला एकटीला एवढं खरंच लय वाईट वाटेल, खरंच सांगू शकत नाही. तर चला व्हिडिओच्या मेन मुद्द्यावर येऊया. आता आपल्याला इथंच 8 दिवस आहेत. 8 दिवसानंतर म्हणजे आता तयारी करायचीच आहे रूम बदलायची. तर म्हणजे तुम्हाला सांगते, आपलं एक स्वप्न होतं नाही का, एक स्वतःचं घर घेतलं आपण, डायरेक्ट त्या रूममध्ये जाऊ राहिला. हे म्हणजे पसारा, तुम्हाला माहिती आहे पसारा घेऊन जायचं, ह्या इकडून तिकडं पसारा घेऊन जायचं म्हणजे एक प्रकारे टेन्शनच असतं. तर एक स्वप्न रंगवलं होतं की आपल्याला इथून डायरेक्ट स्वतःच्याच घरामध्ये जायचं. आणि काय ते असेल ते खर्च, फर्निचर वगैरे ते तिथं, म्हणजे आपण घर घेतो कशासाठी नाही का, एक आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, की नको बाबा भाड्याच्या घरात राहायला आता नाही का. मॅडम लगेच येतात. जा खेळ बाहेर. हा जा खेळा. दरवाजे लोट बा. लाईट नाही, हे पुरींचा आवाज येतो, सगळं बंद असल्याने मग आवाज येतो, म्हणून मी बसले निवांत. तर स्वतःच्या घरात जायचा. पण मला असं वाटतं मी एवढं 100% दिलेले आहेत, म्हणजे असं हे हे काय म्हणतात, संसार टिकवण्यासाठी 100% दिलेले. मी कधीच हार नाही मानली, कधीच नाही मानली. एवढे आमचे झगडे व्हायचे, एवढं सगळं व्हायचं, तर मी टिकून ठेवलेलं आहे या सगळ्या गोष्टी. तर पण आता नाही का, एक जाऊ दे आता. आपण प्रत्येक म्हणजे इथं पण मी हारली जाते नाही का. कसं व्हायचं आता नाही का, एक स्वप्न रंगवलं होतं. तर तुम्ही माहिती 1 वर्ष बरोबर एप्रिल महिन्यात ह्या दिवसातच आम्ही नाही का घर बुकिंग वगैरे सर्व चाललं होतं, सगळं प्रोसेस चालली होती. आणि आम्हाला बिल्डर पण बोलला तुम्हाला नाही का जून महिन्यात चावी देऊ वगैरे. जून म्हणता म्हणता आमचं बघा 1 वर्ष गेलं, आमचं एक प्रकारे वाया गेलं. पण खरंच लय अवघड असते, रूम घेणं सोपं नाही खरंच. मला आधी वाटायचं जे आपण नाही का दुसऱ्यांवर विश्वास ठेवतो नाही का, की हा होईल, आम्ही तसा बिल्डरवरती विश्वास ठेवला होता, त्याच्या बोलण्यावर आम्ही एवढा विश्वास ठेवला होता की तो एवढं म्हणजे बोलत होता एकदम विश्वासाने, तुम्हाला जून महिन्यातच चावी देऊ, जून महिन्यात चावी देऊ. आणि जून म्हणता म्हणता त्याने आम्ही दर महिन्याला जायचो, तेव्हा तो बोलायचं 10 दिवसांनी येईन, 15 दिवसांनी येईन, असं म्हणत म्हणत आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवत गेलो. आणि त्या विश्वासाचा आज आमचं नाही का एवढे दिवस गेले आमचे वाया. वाया म्हणजे तुम्हाला सांगते, भाडं आणि एक घराचा हप्ता, हे दोन खरंच खूप म्हणजे घरात म्हणजे नाही का एक प्रकारे सगळं त्यांचा आलेला पगार सगळा देण्यावारीच जायचा. घराचा हप्ता आमचा जास्त आहे, प्लस हे भाडं पण जास्त आहे. आणि यांना काही एवढं काय असं 1 लाख पगार नाही आहे की त्या पगारातून आपण नाही का काय फक्त सर्व्हिसला आहे, पण त्यांना एवढा पगार नाही की आपण सगळं एवढं खर्च होऊन पण आपण स्वतःसाठी. पण कसं होतं, त्यांना माझी खंबीर साथ होती, मी कधीच हार मानली नाही. आणि आत्ता पण नाही मानते हार मी. पण नाही का एक कुठंतरी आपण खचल्या जातो, अरे काय होते आपल्यासोबत, कसं यातून मार्ग निघते खरंच. तरी काढते बी पार्ग होतंय, कसं लय अवघडी खरंच. पण जाऊ द्या, यातून पण आता जे होते चांगल्यासाठी होते, असं चलून आपण पुढं जायचं. आणि जाऊ द्या, नाही जाणं होते लवकर नाही का. ही रूमने आम्हाला भरपूर काय दिले बरं का या रूमने. तर जाऊ द्या आता, बघू आता आम्हाला तिथं, बघू किती दिवस ठेवतोय तो बिल्डर तिथं काय माहीत नाही, चावी कधी देतोय हे पण नाही माहिती. आता प्राज्ञाच्या शाळेचं कसं होईल माझं ना, म्हणजे मी एवढं टेन्शन नाही घेत, पण माझं एवढं डोक्यात टेन्शन असतं ना
मी मम्मीसमोर पण नाही बोलून दाखवते, कारण माझं नाही का एक प्रकारे नाही का माझं चक्कर, डोकं चक्कर येते जास्त विचार केल्यानंतर, नाही का तसं होतंय माझ्या बाबतीत. असं पाय दुखतात, सांधे दुखी, तरी मी त्याच्यातून पण मी असं नाही का सगळे हे करून देते, बाजूला ठेवते ते. कारण कसं आहे, मम्मीला पण जास्त त्रास होतो नाही का मला दुःख बघून. तर चला आता होते, बघू आता काय होते घराचं. आता माहीत नाही चावी कधी भेटेल ते माहीत नाही, कारण ह्या बिल्ड म्हणजे जो इथला ओनर आहे त्याने आम्हाला काय केलं तर सांगू का, तो फक्त बोलला होता जानेवारी महिन्यापर्यंतच राहा, कारण आमचं ॲग्रीमेंट कंप्लीट झालं होतं जानेवारी महिन्यामध्ये. मग तरी आम्ही त्याच्यावर नाही का एक रिक्वेस्ट केली नाही का, पुरी प्रांजलची एक्झाम होती एप्रिल महिन्यात, आम्हाला प्लीज एवढं राहू द्या म्हटलं. तर खरंच इथला घरमालक आहे, खरंच चांगला आहे, त्याने आम्हाला 4 महिने वाढवून दिले आणि आम्ही इथं राहिलो. आणि नाही का एक प्रकारे सगळ्यांचं एक आपण म्हणतो एक वाईट शक्ती असते, एक चांगली शक्ती असते. कधी कधी आपल्यासोबत वाईट शक्ती असते आणि नंतर चांगली शक्ती त्याच्यावर लगेच मात करते. एक प्रकारे नाही का युद्ध चालू असतं, वाईट शक्ती येते घरामध्ये पण चांगली शक्ती लगेच तिला अशी बाहेर काढून देते. तर असं आमच्या बाबतीत घडतंय सध्या खरंच. मग होतंय, चांगलं होतंय, म्हणजे तर आपल्याला सगळं असं नाही ना आपल्या मनासारखंच झालं पाहिजे सगळंच. जाऊ द्या, जे होईल ते आता बघू. आता इथं फक्त 8 दिवस आहे, पसारा वगैरे न्यायचा आहे, आता गावाला पण जायचं आहे. आणि मम्मीमध्ये तू नाही का डायरेक्ट नगरलाच चल, कारण मला नाही का करमणार नाही का असं एकटं वाटन. कसं असतं मी ना हातामध्ये एवढी एकटी असायचे ना, नुसते घरात असायचे, नुसते घरात. तुम्हाला माहिती मी ताईंकडे पण नव्हते गेले, म्हणजे 4-5 महिने मी ताईंकडे पण नव्हते गेले, घरात नुसती एकटी. म्हणून माझं ते कारण होतं की मम्मी तू ये जरा थोडंसं नाही का मला बरं पण वाटन. आणि प्रांजलला सुट्ट्या, कारण प्रांजलला पण नाही का प्रिशाला घेऊन जायचं. मी एवढी म्हणजे थकली होते, त्याचं नाव ते उन्हात जायचं. आणि फेब्रुवारी महिन्यापासून जी प्रांजलची शाळा 2 वाजता असायची, कधी 3 वाजता असायची दुपारून बरं का. आणि मग ते कारण 10वीचे पेपर चालू होते त्या कारणाने दुपारूनच जायचं, एवढ्या उन्हाचं जायचं प्रिशाला घेऊन. मी म्हटलं काय चाललंय माझ्याच बाबतीत असं होतंय का. तरी मी नाही का मी सांगितलं नाही मला की एवढा त्रास होतोय मला. मग कसं असतं आपल्या आईला जीव असतो आपल्यावरती. तिला बोलवलं, ती आली. आणि हे रूमचं पण होतं, रूमचं कारण होतं नाही का सोडायचं की तरी मी हार नाही मानली. यातून पण मी आता मार्ग काढते, सपोर्ट करते. तर चला, एवढंच बोलायचं होतं मला. एक म्हणजे एक बाई किती म्हणजे काय करू शकते खरंच. आता फक्त एकच स्वप्न होतं की आपण डायरेक्ट स्वतःच्या घरात जायचं होतं, पण ते स्वप्न नाही होते पूर्ण. काय करणार, नशीब. तर असो. तर लाईट गेली तर तुम्हाला दाखवते मम्मी काय करते. आणि खरंच घर घेताना ना तुम्ही हा पण विचार करा, घर घेताना तुम्ही भाड्याचं घेत असाल किंवा स्वतःचं घेत असाल, मी तुम्हाला शेवटपर्यंत एकच सांगते, तुम्ही घर घेताना खरंच तुम्ही हे लक्षात ठेवा. अरे देवा, लक्षात ठेवा, लाईट गेल्यावरती तुम्हाला उजेड पडतोय का. आपल्याला लाईट गेल्यावर पण अंधार नाही पडला पाहिजे. तर तुम्ही बघा इथं सगळा अंधार पडलाय किचनमध्ये, आता काहीच काम नाही करू शकत, अंधार आहे. आणि इथं चाललंय मम्मीचं बसली बाहेर बघा अंधार भुडूक दुसरं काय. हा प्रिशा इथं खेळतीये बाहेर, आम्ही दरवाजा उघडाच ठेवला, गरमी चालू झाली. मागच्या मंगळवारी पण लाईट गेली आहे का नाही मम्मी. तर आता बसलोय, आता बघा तुम्ही अंदाज ते एवढा. हा प्रिशा इथे बघा लाईट, इथे 24 तास लाईट चालू असते. तिकडे नाही, इथं गॅलरीत आहे, पण गावच्या लाईट जाते का मुंबईला नाही. आणि तिकडं ते आपण ज्या घरात गेलो नवीन आता बघा तिथं लाईट नाही, त्या गॅलरीत पायऱ्यांवर लाईट कुठं होती, बंदच होती. नाही पण ते ह्याचं आहे ना आपलं लिफ्ट आहे तिथं, लिफ्ट आहे, लिफ्टचं टेन्शन नाही. तर चला बाय कर मम्मी. आता मम्मीला नाही घेतलं, आता मध्ये थोडंसंच घेतलंय. चला बाय.